तर मित्रांनो, आता आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे ॲब्सल्यूट प्रेशर म्हणजे काय आणि गेज प्रेशर म्हणजे काय. ठीक आहे, गेज प्रेशर अँड ॲब्सल्यूट प्रेशर. बरं, आपला मेन पॉइंट थर्ड नंबरचा, ठीक आहे, प्रेशर नावाचा आहे, त्याच्यामधला हा थर्ड सब पॉइंट आहे. हा सगळा व्यवस्थित पार्ट कळायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे इंडेक्सनुसारच आम्ही गेलो पाहिजे. ठीक आहे, समजून घेता नाही. ठीक आहे, हा कुठूनच मधूनच कुठून आला वगैरे असं काही शंका यायला नको. ठीक आहे, मेन पॉइंट आपला प्रेशर नावाचा, त्यातला थर्ड सब पॉइंट आहे ॲब्सल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर. ठीक आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या, हा पॉइंट ना टेक्स्टबुक वाल्यांनी फारच विचित्र पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्ही टेक्स्टबुक मधून वाचूच नका याला, जर वाचत असेल कोणी तर. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला मी जसं एक्सप्लेन करून देतोय त्या पद्धतीनं समजून घ्या, मग त्याच्यानंतर टेक्स्टबुकमध्ये वाचलं तर मग हरकत नाही. बरं, मग इथं समजून घेऊन टेक्स्टबुकमध्ये वाचल्यानंतर तुम्हाला डिफरन्सही लक्षात येईल की टेक्स्टबुकची लँग्वेज किती अवघड आहे. ठीक आहे, तर आपण आता चालू करू. ठीक आहे, बघा, मी एक कंटेनर, त्यात फ्लुइड, आता ही कॉमन पार्ट राहणार आहे आपला. एक कंटेनर, त्याच्यात फ्लुइड, आणि या फ्लुइडला आपण या चॅप्टर इथून समोर असं बोललो होतो की लिक्विडच कन्सिडर करणार आहोत. मग हे लिक्विड आहे. ठीक आहे, ए एक पॉइंट आहे, बी एक पॉइंट आहे, बरोबर आहे की नाही. ए पॉइंट आहे, बी पॉइंट आहे, आणि ते वेगवेगळ्या हाईटवर आहेत, म्हणजे एक सेम हाईटवरती नाही आहेत असं दिसतंय आपल्याला. ठीक आहे, मग ए या पॉइंट जवळ असं वरचा सरफेस सिलेंडरचा, आणि बी या पॉइंट जवळ असा डाऊनवर्ड डायरेक्शन, ठीक आहे, किंवा बॉटम सरफेस सिलेंडरचा. ठीक आहे, किंवा मला काय म्हणायचं, ए आणि बी या दोन पॉइंटला कन्सिडर करून मी एक सिलेंडर इमॅजिनरी ड्रॉ केलं फ्लुइडमध्ये. हे जे सिलेंडर इमॅजिनरी म्हणतोय मी, ते काय असं बाहेरून टाकलेलं सिलेंडर नाही आहे. त्या वॉटरचं किंवा जे फ्लुइड असेल तुमच्याकडं, जे लिक्विड असेल तुमच्याकडं, त्या लिक्विडचाच इमॅजिनरी सिलेंडर आहे ते. आलं का लक्षामध्ये. ठीक आहे, पण हे सिलेंडर, ठीक आहे, त्या पर्टिक्युलर पॉइंटला आपण कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे, बरं, आणि तुम्हाला माहिती आहे की या सिलेंडरच्या साईज शेपवर प्रेशर डिपेंड राहत नाही. प्रेशर इज इक्वल टू रो जी एच, हा फॉर्म्युला, ठीक आहे, लास्ट टाइम बघितला होता आपण. प्रेशर काय राहते, प्रेशरचा फॉर्म्युला काय राहते, रो जी एच. इथे कुठं साईज शेप नाहीये त्या सिलेंडरची. म्हणजे मी सिलेंडर जर खूप मोठं कन्सिडर केलं, सपोज या सिलेंडरला या साईडला मी इथपर्यंत आणलं, ठीक आहे, या साईडला इकडे नेलं, सिलेंडरला वर नेलं, याला खाली नेलं, म्हणजे हे सिलेंडर पूर्ण वॉटर किंवा पूर्ण लिक्विड एवढं कन्सिडर केलं तरी सुद्धा प्रेशर तेवढंच राहते. प्रेशरवर, ठीक आहे, फरक नाही पडत त्याचा. सिलेंडरच्या साईज शेपचा प्रेशरच्या व्हॅल्यूवर फरक पडत नसतो. बरं, ठीक आहे, तर बघा आता इथं काय, अगेन मी एक पॉईंट लिहिला की प्रेशर डिफरन्स बिटवीन ए अँड बी. म्हणजे हे जे वेगवेगळ्या हाईटवर ए आणि बी पॉइंट्स दिसत आहेत आम्हाला, त्या ए आणि बी पॉइंट्स मध्ये काहीतरी प्रेशर डिफरन्स असायला पाहिजे सर. कारण आम्ही बघितलं की प्रेशर इज अ फंक्शन ऑफ हाईट किंवा डेप्थ. एचला आपण डेप्थही म्हणतो, हाईट आहे म्हणतो. म्हणजे जसं जसं तुम्ही खाली जाल वॉटरच्या, तसा तसा प्रेशर वाढते. ठीक आहे, मी ते ठीक आहे, का लास्ट लेक्चरमध्ये सांगितलंय होतं तुम्हाला. ठीक आहे, बरोबर आहे की नाही. तो जो खालचा थर असतो, ठीक आहे, खालचा जो थर असतो त्याच्यावरती वरच्याच प्रेशर राहते ना. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर सगळ्यालाच अट्रॅक्ट करत राहतो, बरोबर आहे की नाही. बघा, परत एकदा समजून घ्या व्यवस्थित. हे फॉर एक्झाम्पल वरची लेअर आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर ही डाऊनवर्ड डायरेक्शनची लेअर आहे, त्याच्यानंतर हे अशा पद्धतीनं लेयर्स असतील ना लिक्विडच्या किंवा फ्लुइडच्या, बरोबर आहे. मग अप्पर मोस्ट जी लेअर राहणार आहे त्याला mg 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 म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली ओढणार आहे. या फोर्सला पण mg mg म्हणजे या मॉलिक्युल्सला पण mg mg डाऊनवर्ड डायरेक्शनला. पण आता या मॉलिक्युलवर, या मॉलिक्युलचं प्रेशर पण एक्झर्ट होईल आणि ग्रॅव्हिटेशनल पूल पण राहील, म्हणून इथं प्रेशर जास्त राहत असतं. म्हणजे याचा अर्थ जसं जसं आम्ही खाली जातो फ्लुइडमध्ये, जसं जसं एच वाढतो, हा एच, जसं जसं डेप्थ वाढते तसं तसं प्रेशर वाढत असते, आम्हाला माहिती आहे. म्हणजे मी जर तुम्हाला जर विचारलं की प्रेशर ॲट ए, ठीक आहे, आणि प्रेशर ॲट बी, याच्यापैकी कोणतं प्रेशर मोठं आहे, तर तुम्ही सांगाल पी बी मोठा असायला पाहिजे किंवा प्रेशर ॲट पॉईंट बी हे ग्रेटर असायला पाहिजे ए पेक्षा. बरं, पण ते आपल्याला इथं करायचं नाही, ते प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण कंप्लीट केलं. आता आपल्याला ॲब्सोल्यूट प्रेशर आणि गेज प्रेशरचा अभ्यास करायचा आहे. बरं, आतापर्यंत थिअरीचा पार्ट कळाला का. बघा, याच्यात थिअरी अजून तुम्ही ॲडही करू शकता. कन्सिडर अ फ्लुइड ऑफ मास m, ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट. त्याच्यानंतर लेट अस कन्सिडर द डेन्सिटी ऑफ द फ्लुइड इज रो. कन्सिडर इमॅजिनरी सिलेंडर ऑफ हाईट एच. ठीक आहे, असे 2-3 स्टेटमेंट अजूनही थिअरीचे आपण लिहू शकतो ना. मी जेवढी कामाची थिअरी होती तेवढे सगळं लिहिलं.
ठीक आहे. आपण ऍब्सोल्यूट प्रेशर मध्ये काय केलं, पहिलं काय केलं की हे ए आणि बी असे दोन वेगवेगळ्या हाईट वरती पॉइंट्स कन्सिडर केले जे फ्लुइडच्या आतमध्ये आहेत आणि त्या दोन पॉइंट्स मधला डिफरन्स, प्रेशर डिफरन्स बिटवीन पॉइंट ए आणि बी काढायचं ठरवलं. कारण ते काढल्यानंतर आपल्याला ऍब्सोल्यूट प्रेशर आणि गेज प्रेशर भेटत असतं. आलं का लक्षात? ठीक आहे. म्हणजे हेडिंग कळा, हे स्टेटमेंट कळालं. त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट काय लिहिलं मी, कन्सिडर प्रेशर ऍट ए, म्हणजे एच्या ठिकाणी प्रेशर पी ए आहे आणि सिमिलरली प्रेशर ऍट बी, प्रेशर ऍट बी काय कन्सिडर केलं आपण, पी सफिक्स बी. बरं, नेक्स्ट स्टेटमेंट काय, टोटल नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन इमॅजिनरी सिलेंडर. हे जे इमॅजिनरी सिलेंडर आहे याच्यावर टोटल नंबर ऑफ फोर्सेस किती ऍक्ट होत आहेत. ठीक आहे, तर ते 3 होत आहेत बघा, एफ ए, एफ बी आणि वेट म्हणजे एम जी. ठीक आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या, आता या सरफेसवर, फ्लुइडच्या या सरफेसवर पॉइंट ए च्या ठिकाणी फ्लुइड कसा फोर्स एक्झर्ट कराल की जो प्रेशर तयार करते, परपेंडिक्युलरच करते. ते तुम्हाला माहिती आहे आता की प्रेशर, परपेंडिक्युलर फोर्सच प्रेशर तयार करत असते. मग जर इथं आपण प्रेशर पी ए असं जर म्हणत असेल तर तिथला प्रेशर फोर्स कसा राहणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला राहील, म्हणजे परपेंडिक्युलर राहील ना. क्लिअर की नाही, डाऊनवर्ड डायरेक्शनला राहील. बरं, हे इकडचं फ्लुइड या बी ला किंवा या बॉटम ऑफ द सरफेसला, या इमॅजिनरी सिलेंडरच्या बॉटमला प्रेशर फोर्स कसा एक्झर्ट कराल, अशा पद्धतीने परपेंडिक्युलरच करणार आहे. आणि वेट एम जी कसं डाऊनवर्ड, त्याचं काय राहतं, एम जी ची डायरेक्शन काय राहते, या पद्धतीने राहते एम जी फोर्स. ठीक आहे, हा झाला एफ ए, हा झाला एफ बी. मग बरोबर आहे की नाही, क्लिअर आहे की नाही. मग नेट फोर्स ऍक्टिंग ऑन अ सिलेंडर, नेट फोर्स किंवा नेट फोर्सेस ऍक्टिंग ऑन सिलेंडर ते किती राहणार आहेत. ठीक आहे, आता नेट फोर्सेस साठी आपल्याला डायरेक्शन कन्सिडर करून त्यांना ऍड करावं लागेल. ठीक आहे, तर बघा, हा एम जी डाऊनवर्ड डायरेक्शनला आणि एफ ए पण डाऊनवर्ड डायरेक्शनला, हे दोघांची डायरेक्शन डाऊनवर्ड आहे ना, मग यांची ऍडिशन आणि हे अपवर्डला आहे, म्हणजे हे याच्या इक्वल असायला पाहिजे. म्हणजे बेसिकली एफ ए प्लस एम जी इज इक्वल टू एफ बी असं असेल. एफ ए डाऊनवर्ड डायरेक्शनला, एम जी डाऊनवर्ड डायरेक्शनला, दोघांना ऍड केलं आणि एफ सफिक्स बी वरच्या डायरेक्शनला आहे, म्हणजे त्या या दोघांच्या इक्वल असायला पाहिजे तो. ठीक आहे, कारण इमॅजिनरी सिलेंडर रेस्ट कंडिशनला आहे, फ्लुइड सुद्धा रेस्ट मध्ये आहे. हे आपलं ठरलेलं आहे की फ्लुइड रेस्ट मध्येच कन्सिडर करणार आहोत आपण, म्हणजे या पर्टिक्युलर पॉइंट साठी तरी. त्याच्यामुळे प्रिव्हियस लेक्चर्स व्यवस्थित बघितलेले असले पाहिजे ना. आपण म्हटलं होतं थर्ड पॉइंट मध्ये, ठीक आहे, सेकंड मेन पॉइंट मधला थर्ड पॉइंट हायड्रोस्टॅटिकचा अभ्यास करतोय आता आपण. आणि हायड्रोस्टॅटिक मध्ये आमचं फ्लुइड रेस्ट मध्ये राहते, म्हणजे हे सिलेंडर आहे रेस्ट वरती आहे. मग सिलेंडर रेस्ट वरती आहे तर हे न्यूटनचे लॉज तिथे लागतात की टोटल नंबर ऑफ फोर्सेस 0 असले पाहिजे. ठीक आहे, टोटल एफ नेट इज इक्वल टू 0 ना, न्यूटनचा फर्स्ट लॉ, एफ नेट इज इक्वल टू 0. मग या दोघांना पॉझिटिव्ह कन्सिडर केलं तर याला निगेटिव्ह कन्सिडर करावं लागेल वरच्या डायरेक्शनला. ठीक आहे, मग या तिघांची ऍडिशन 0, तर हे निगेटिव्ह वाला एफ बी इकडे जाईल, तसंही कन्सिडर केलं तर कळतं. बरोबर आहे नाही. आता हे कळायला पाहिजे तुम्हाला, हे कळत नसेल तर मग तुमचं प्रिव्हियस नॉलेजच वीक आहे. बर, मग मला सांगा एफ ए इज इक्वल टू काय, हा प्रेशर फोर्स आहे, याला मी पी ए इंटू ए असं लिहू शकतो का. बघा, हा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे ना, याला आपण ए म्हणूयात आणि या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला आपण ए म्हणूयात. ठीक आहे, हा ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे ना. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की प्रेशर ऍट ए याला आपण काय लिहू शकतो, फोर्स, परपेंडिक्युलर फोर्स डिवायडेड बाय एरिया. प्रेशर ऍट बी याला पण आपण काय लिहू शकतो, एफ बी बाय एरिया. ठीक आहे, हे तर माहिती आहे ना, प्रेशर म्हणजे फोर्स बाय एरिया. मग याच्यावरनं एफ ए काय येईल, पी सफिक्स ए इंटू कॅपिटल ए आणि एफ बी काय येईल, पी सफिक्स बी इंटू कॅपिटल बी. मग हे जे इक्वेशन्स आहेत हे वरच्या इक्वेशन मध्ये पुट करा. काय होईल हो सर, हे होईल पी ए इंटू कॅपिटल ए प्लस एम जी इज इक्वल टू पी सफिक्स बी इंटू कॅपिटल ए असं होईल असं. मग आम्हाला माहिती आहे. ठीक आहे, बट मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, आणि या डेन्सिटी इंटू व्हॉल्यूमला आपण एरिया इंटू हाईट असे लिहू शकतो. या गोष्टी माहिती आहेत आता आम्हाला. मग मासच्या ठिकाणी या आम्ही रो ए एच असं लिहू शकतो. म्हणजे बेसिकली काय, पी ए इंटू ठीक आहे ए प्लस एमच्या ठिकाणी रो इंटू ए इंटू एच इज इक्वल टू,
ठीक आहे, PB इंटू ए असंही लिहू शकतो. आता हे तर फक्त मांडणी केली ना आपण, हे तर कन्वर्ट हे फॉर्म्युले फक्त पुटअप केले. बघा इकडे ए आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. या ए ला आणि या ए ला जर मी कॉमन काढलं तर या ए सोबत कॅन्सल होतील हे सगळे. मग बेसिकली मला कॅन्सलच करायचं आहे. PA प्लस, ठीक आहे, रो इंटू H इज इक्वल टू PB. ठीक आहे, आता काय राहिलं याच्यामध्ये, परत एकदा तो G राहिला. ठीक आहे, हा बघा ना मासचाच फॉर्म्युला आहे ना एवढा, G राहिला इथं इंटू स्मॉल g. ठीक आहे, इज इक्वल टू हे असं. ठीक आहे, म्हणजे इथे G ऍड करावं लागेल ना आपल्याला. या मासच्या ठिकाणी ही व्हॅल्यू ठेवली आपण एवढी, G राहिला होता इथे. ठीक आहे, इथे पण G राहिला होता, याच्या आधी पण G राहिला होता, इंटू स्मॉल g इज इक्वल टू PB. आता बरोबर आहे? ठीक आहे, बरोबर आहे की नाही? आहे बरोबर आहे इक्वेशन. आपण काय ठरवलं होतं, आपण प्रेशर डिफरन्स काढायचं ठरवलं होतं. म्हणजे PA मायनस, किंवा या PA ला पलीकडे पाठवा, PB मायनस PA इज इक्वल टू रो GH. तोच फॉर्म्युला मिळाला बघा आपल्याला प्रेशर वाला. हे PA मायनस PB मायनस PA म्हणजे काय, प्रेशर डिफरन्स. A आणि B या एवढ्या हाईटला जेवढं प्रेशर आहे तेवढं ना, म्हणजे हा बेसिकली चेंज इन प्रेशरच आहे. डेल्टा P, ठीक आहे, डेल्टा P इज इक्वल टू रो GH. हा तर फॉर्म्युला माहितच होता आम्हाला, प्रेशर इज इक्वल टू रो GH. म्हणजे यांच्यामधला डिफरन्स, प्रेशर डिफरन्स किती झाला, रो GH एवढा झाला. ठीक आहे, हे सगळं व्यवस्थित लिहून घेतल्यानंतर, ठीक आहे, आता मी याला मिटवतो. ठीक आहे, डायग्राम वगैरे सगळं व्यवस्थित काढून घ्या. आणि बघा जवळजवळ झालंच आता आपल्याला, म्हणजे आता जवळजवळ हे इक्वेशनच झालं सॉल्व्ह करणं. ठीक आहे, याला इक्वेशन 1 म्हणा. ठीक आहे, फ्रॉम इक्वेशन 1 आपण काय करूयात, ठीक आहे, किंवा एक सेकंड. ठीक आहे, या इक्वेशन 1 नाही नाव द्यायचं, आपण काय कन्सिडर करू, जी डायग्राम होती ना डायग्राम, त्याच्यामध्ये जो तो ए पॉइंट होता, ए पॉइंट, त्या ए पॉइंटला, ठीक आहे, इथे काढतो ती डायग्राम कळत नसेल तर. हा असा सिलेंडर होता आमच्याकडं. ठीक आहे, आणि हा ए पॉइंट होता, बरोबर आहे की नाही, आणि तो लिक्विडच्या आतमध्ये होता ना असा, बरोबर आहे की नाही. आता या ए पॉइंटला ना सरफेसवर घेऊन येऊ आपण. ठीक आहे, म्हणजे मला काय म्हणायचं, ठीक आहे, शिफ्ट द पॉइंट कॅपिटल ए at surface of fluid. मग ती डायग्राम कशी निघेल, बेसिकली हे बघा, हे झालं फ्लुइड. ठीक आहे, हा झाला अप्पर सरफेस, हा झाला लोअर सरफेस. ठीक आहे, हा झाला लोअर सरफेस. आणि बिलकुल मला काय म्हणायचं आहे लक्षात येते ना, हा पॉइंट ए आता सरफेसवर आला आणि बी कुठेतरी इथं आला. आलं की नाही लक्षात, असं कन्सिडर करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, मग आता मला सांगा परत एकदा, या पॉइंट ए वरचं जे प्रेशर आहे ते काय, PAच आहे. पॉइंट बी वरचं जे प्रेशर आहे ते PB आहे, P सफिक्स B आहे. ठीक आहे, पॉइंट ए वरचं प्रेशर PA आहे. पण आता बघा, आता PA हा एकदम वर आहे, टॉप मोस्ट सरफेस वर आहे त्या फ्लुइडच्या. म्हणजे PA वर आता लिक्विड फोर्स एक्झर्ट करत नाही, किंवा ए ठिकाणी जो त्या फ्लुइडचा जो मॉलिक्युल आहे त्याच्यावर हे फ्लुइड कोणता फोर्स किंवा फ्लुइड कोणतं प्रेशर टाकत नाही ना, कारण तो सगळ्यात वरती नेला आता. मग काय म्हणायचं कळतं का हो सर, की हा जो ए पॉइंट खाली होता ना फ्लुइडच्या, आपण त्याला एकदम टॉप सरफेसला नेलो. मग टॉप सरफेसला जर हा पॉइंट कन्सिडर केला आपण ए, तर पॉइंट ए जवळचा प्रेशर या फ्लुइड मुळे काहीच नाही आहे. मग इथलं जे प्रेशर आहे ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर राहील आता, म्हणजे PATM असं म्हणावं लागेल. म्हणजे बेसिकली PA हा काय झाला आपला, PA हा काय झाला, P सफिक्स ATM. म्हणजे PA जवळचं प्रेशर आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर झालं. ठीक आहे, मग आता हे इक्वेशन म्हणजे मला बेसिकली काय म्हणायचं, देअरफॉर PA इज इक्वल टू P ॲटमॉस्फिअर. ठीक आहे, याला इक्वेशन 1. हे डायग्राम अशा छोट्या मोठ्या काढायच्या नाही, हे समजून सांगण्यासाठी होत्या. ठीक आहे, पुट इन इक्वेशन 1, याला इक्वेशन 1 मध्ये पुटअप करून टाका. म्हणजे काय होईल, PB मायनस PATM, P ॲटमॉस्फिअर, प्रेशर ड्यू टू ॲटमॉस्फिअर, इज इक्वल टू रो GH. बरोबर आहे की नाही. मग आता हा PB इज इक्वल टू, याला पलीकडे पाठवा, PATM प्लस रो GH. हे इक्वेशन किंवा हे PB म्हणजे
तुमचं ऍब्सोल्यूट प्रेशर आहे. ठीक आहे, हे ऍब्सोल्यूट प्रेशर आहे. ठीक आहे, याला आपण असं कन्सिडर करू हा इक्वेशन 2 इक्वेशन 3. ठीक आहे, इक्वेशन 2 मधलं जे हे प्रेशरचं इक्वेशन आहे हे तुमचं गेज प्रेशर आहे. गेज प्रेशर म्हणजे काय? गेज प्रेशर म्हणजे काय? तर गेज प्रेशर म्हणजे हा रो जी एच. कळतंय का? गेज प्रेशर म्हणजे काय? रो जी एच फक्त. आणि ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय? ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस गेज प्रेशर. ठीक आहे, मी इथं लिहितो परत एकदा वाटलं असतं. ठीक आहे, ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय राहतं नेहमी? ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय राहतं की गेज प्रेशर बघा, therefore absolute pressure is equal to atmospheric pressure plus gauge pressure. दिसतंय का? प्लस गेज प्रेशर. ठीक आहे, म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आपण एटीएम न दाखवतो ना, पी सफिक्स. ठीक आहे, आणि हा रो जी एच न दाखवतो, मग हा गेज प्रेशर आहे. ठीक आहे, आणि हा पीबी न दाखवला होता, मग हा ऍटमॉस्फेरिक प्रेशर, सॉरी ऍब्सोल्यूट प्रेशर. याला म्हणतात सर ऍब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशरचे इक्वेशन, जे की टेक्स्टबुक मध्ये बरोबर दिलेले नाही आहे. म्हणजे बेसिकली काय, आपण या इक्वेशन पर्यंतच पोहोचलो, या इक्वेशन पर्यंतच पोहोचलो. या इक्वेशन मध्ये पीबी म्हणजेच ऍब्सोल्यूट प्रेशर, आणि या पीबी मधून ऍटमॉस्फेरिक प्रेशरला जर मायनस केलं तर जे उरतं त्याला गेज प्रेशर म्हणते. ठीक आहे, अजून वेगळ्या पद्धतीने सांगू शकतो बघा मी. ठीक आहे, थोडंसं वेळेचं बंधन राहतं. मला सांगा हे 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 ठीक आहे, हे परत एक फ्लुइड कन्सिडर केला मी. इथं आमच्या गोलूला आम्ही ठेवलं कन्सिडर. ठीक आहे, हा आमचा झाला गोलू. मला सांगा या गोलूवरती जे प्रेशर राहणार आहे ते फ्लुइडचं राहील की नाही? म्हणजे फ्लुइडचं प्रेशर याच्यावरती जे एक्झर्ट होईल. ठीक आहे, फ्लुइड मुळे जे प्रेशर ठीक आहे तयार होते त्याला गेज प्रेशर म्हणतात. एकदम मराठी भाषेमध्ये. ठीक आहे, एकदम व्यवस्थित असं रफ मध्ये लिहून घ्या. ठीक आहे, आम्ही गोलूला फ्लुइडच्या आतमध्ये टाकलं, मग या फ्लुइडनं गोलूवर प्रेशर एक्झर्ट केलं, मग या फ्लुइडनं गोलूवर जे प्रेशर एक्झर्ट केलं त्याला गेज प्रेशर म्हणते. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, या गोलूवर हा फ्लुइड सुद्धा प्रेशर एक्झर्ट करतोय आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर पण आहे ना. म्हणजे टोटल प्रेशर गोलूवर किती एक्झर्ट होतंय? या फ्लुइडमुळे सुद्धा आणि ऍटमॉस्फिअरमुळे सुद्धा. सर आता मला सांगा, या फ्लुइडच्या वरती एअर मॉलिक्युल्स पण आहे, एअर कॉलम पण आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे ना. याच्या आधीचा ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला असला पाहिजे. ऍटमॉस्फिअर पण या फ्लुइडवर, ऍटमॉस्फिअर सुद्धा या फ्लुइडवर प्रेशर एक्झर्ट करते. मग ते ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस या फ्लुइडचं प्रेशर हे झालं ना टोटल प्रेशर. मग ते टोटल प्रेशर म्हणजेच ऍब्सोल्यूट प्रेशर. टोटल प्रेशर म्हणजेच ऍब्सोल्यूट प्रेशर, आणि फक्त फ्लुइडमुळेचं प्रेशर म्हणजे गेज प्रेशर. मला वाटते आता हे व्यवस्थित ठीक आहे क्लिअर व्हायला पाहिजे. नसेल झालं तर आपण क्लासमध्ये बघूयात. ठीक आहे, व्यवस्थित नोट डाऊन करा. थँक्यू व्हेरी मच.